गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीचे, यशाचे आणि आनंदाचे दैवत। गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी मोदक दाखवण्याची परंपरा आहे, कारण मोदक म्हणजे गोडवा, समाधान आणि भक्तीचं प्रतीक। गणपतीला 21 मोदक अर्पण करण्याची प्रथा आहे आणि प्रत्येक मोदक म्हणजे भक्ताचं शुद्ध भाव म्हणून मोदक बनवण्याची खास परंपरा आहे गणेशोत्सवामध्ये। तर चला मोदकसाठी आपण सारण तयार करून घेऊया। तर आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचा किस आणि गूळ दळून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही, अशा पद्धतीने दळून घ्यायचं आहे। आणि इथे वेलची पूड खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायची आहे। तर चला सर्वात प्रथम कढईमध्ये मी तूप टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडेसे इलायची पावडर टाकलेली आहे आणि याच्यामध्ये आपण हा जो गूळ आणि खोबऱ्याचा किस दळून घेतला होता तर तो आपण या पॅन मध्ये टाकून त्याला विरघळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे नीट व्यवस्थित। तर चला आपलं हे सारण तयार आहे आता। तर चला आपलं हे सारण आता तयार आहे मोदक बनवण्यासाठी। तर हे सारण थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे, तोपर्यंत आता आपण कणिक मळून घेणार आहोत। गणेशोत्सव म्हटलं की मोदक आलाच। आज मी तुम्हाला दाखवणार आहे तांदळाच्या पिठाचे खास उकडीचे मोदक, ते पण वेगळ्या पद्धतीने। तांदळाचे पीठ आधी दुधात भिजवून घ्या, मग रुमालमध्ये बांधून कुकरमध्ये वाफवायचं। चला तर सुरुवात करूया पिठाची तयारी। सर्वप्रथम आपण तांदळाचे पीठ दुधात भिजवून घ्यायचं। लक्षात ठेवा, दुधामुळे उकडीचे मोदक खूप मऊसूर आणि स्वादिष्ट लागतो। हे भिजवलेलं पीठ आपण स्वच्छ रुमालमध्ये आणि हे अशा पद्धतीने आपण स्वच्छ रुमालमध्ये हे पीठ घट्ट बांधून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने घट्ट बांधून घेतलं आहे हे पीठ। आणि आता हे मी कुकरमध्ये 10 मिनिट वाफवून घेणार आहे। तर बघा, याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे। एक तांब्यात थोडंसं मी तुपाची धार सोडली आहे आणि अशा पद्धतीने याच्यामध्ये कुकरमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि त्याला 10 मिनिट वाफवून घ्यायचं आहे। तर बघा, आपली मोदक बनवण्यासाठी उकड तयार आहे। वाफवून झाले की हे पीठ थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि आता आपली उकड तयार आहे मोदक बनवण्यासाठी। तर चला पटापट मोदक बनवण्याची तयारी करूया। तर ही उकड थंड झाल्यानंतर याला अशा पद्धतीने गाठ सोडून घेतली आहे मी। आणि बघा, हे आपलं पीठ किती छान आणि सुंदर दिसत आहे। तर हे जे पीठ आहे याला असं मॅश करून घ्यायचे आहे, जेणेकरून याच्यामध्ये गुठळ्या होणार नाही। आणि अशा पद्धतीने सगळं नीट व्यवस्थित मस्तपैकी मॅश करून घ्यायचं आहे। आणि परत एकदा याच्यामध्ये थोडंसं दुधाची धार सोडून हे छानपैकी असं मस्त मऊसूत असं पीठ मळून घ्यायचं आहे। याच्यामध्ये थोडंसं दूध टाकलेलं आहे आणि बघा, अशा पद्धतीने परत आपण एकदा याला छान मस्तपैकी घट्ट मळून घ्यायचं आहे सगळं पीठ अशा पद्धतीने। आता उकडीपासून छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने लाटून घ्यायचे आहे। तर हाताला थोडे तूप लावून त्याच्यामध्ये सारण भरून याला कळीदार आकार द्यायचा आहे। सारण भरून झाल्यानंतर असे नीट व्यवस्थित कढ बंद करून घ्यायचे आहे आणि बघा, अशा प्रकारे आपल्याला सगळे मोदक बनवून घ्यायचे आहे। तर आता हे मोदक इडली पात्राला किंवा मोदक पात्रामध्ये थोडेसे तूप लावून ठेवून द्यायचे आहे आणि साधारण 10 मिनिटे वाफवून घ्यायचे आहे। 10 minutes later. तर बघा, हे अशा पद्धतीने आपले मोदक तयार झालेले आहेत आणि आता आपण याच्यावरती थोडीशी तुपाची धार टाकून घेणार आहोत। तर हे बघा, आता आपल्या नैवेद्याचा प्रसाद तयार आहे। किती छान आणि सुंदर मोदक दिसत आहे। धन्यवाद।